नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 21 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. काव्या आणि नंदिनी दोघांची फिरकी घेतात. आज तुझ्या सोबतच झोपायचं आहे. जीवा म्हणतो, नंदिनी काय मध्येच युटर्न घेतला तू? तुला तर माझ्यापासून अजिबात दूर जायचं नव्हतं ना? म्हणते, ए जीवा, माझ्या ताईला फोर्स करायचा नाही हा. आज आम्ही दोघी बरोबर झोपणार आहे. जीवाच्या रूममधून नंदिनी आणि काव्या पटकन पळतात आणि दोघांना कोंडून देतात जीवाच्या रूममध्ये. काही ओरडत असतात, पण काव्या काही दरवाजा उघडत नाही. जीवा आणि पार्थ दोघांचं गाणं म्हणणं चालू होऊन जातं. नको रे अबोला, नको रे दुरावा. नंदिनी तिथून काव्याच्या रूममध्ये निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत असतात. नंदिनी आणि काव्या दोघांची फिरकी घेतात. काव्या, तुला काल रात्री झोप कशी लागली? काव्या म्हणते, खूप छान झोप लागली मला, कारण घोरणारा माणूस जवळ नव्हतं ना. नंदिनी म्हणते, काय मग जीवा, रात्री कशी झोप लागली? तेव्हा जीवा म्हणतो, हो, तुम्ही तरसवण्यासाठी असं बोलताय ना? मालिनी काकू म्हणतात, काय गं, माझ्या मुलांना का तरसवताय तुम्ही? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आई, त्यांनी काही केलं नाही आहे, पण त्यांना तरसवायला मजा येते आम्हाला. त्याच वेळेला दरवाजाची बेल वाजते. आशा दरवाजा खोलायला जाते, तर इकडे वसू आत्या रम्याच्या रूममध्ये येतात. त्यांनी खाली जे काही बोलणं चाललेलं असतं ते सगळं पाहिलेलं असतं. तेव्हा ते रम्याला म्हणतात, अगं रम्या, तू यांचा नाद आता सोडून दे. तुझं सगळं व्यवस्थित चाललंय, छान गप्पा मारताय, नाश्ता करताय, पण तुझं काय चाललंय मला हे कळत नाही. रात्री पण तू झोपली, पण डोळे उघडे होते तुझे आणि एकटक फॅनकडे बघत होती. नेमकं चाललं तरी काय तुझ्या मनात? रम्या म्हणते, आई बरोबर आहे, मी विचार करत होती या सिलिंगमध्ये कोणाची बॉडी लपवता येईल का? स्वात्य तर हे ऐकल्यानंतर पूर्णपणे घाबरून जातात. ए बाई रम्या, हे काय बोलते तू? तर मलाच तुझी भीती वाटायला लागली बरं का. तर रम्या म्हणते, तुला भीती वाटते ना, चांगलं आहे ना, मग घाबरतेस मला? व स्वात्या म्हणतात, ए बाई रम्या, तुझं हे वागणं बदल बरं. दिवसेंदिवस अगदी विचित्र वागत चालली आहे. तर दुसरीकडे आशा काव्याला आवाज येते, तुम्हाला भेटायला बघा कोण आले. काउन्सिलर मॅडम आलेले असतात आणि त्यांना बघून सगळेच त्यांच्याजवळ येतात. पार्थ त्यांना बसायला लावतो. तर काव्या विचारते, मॅम कसं येणं केलं इथे? तेव्हा त्या म्हणतात, कसं येणं केलं म्हणजे काय? बघता बघता 6 महिने झाले. तर विक्रम काका म्हणतात, म्हणजे तुम्हाला अजून पण दिवस घ्यायचं आहे? तर दुसरीकडे रम्या वसू आत्यांना म्हणत असते, पुढची स्टेप घ्यावी लागेल. तेव्हा वसू आत्या म्हणतात, म्हणजे कुठली स्टेप? तेव्हा रम्या म्हणते, 6 महिने संपले ना आज. दोन्ही कपलचा कूलिंग पिरियड संपला आहे आज ते सगळे म्हणतील. तर दुसरीकडे काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी ते चौघंही म्हणतात, आम्हाला डिवोर्स नको आहे. तर त्या मॅडम हसायला लागतात. ते म्हणतात, मला माहिती होतं तुमचं उत्तर हेच असणार आहे, कारण मी तुमची केस खूप जवळून बघितली आहे आणि तुमच्यातला बदल पण मला जाणवला आहे. तर मालिनी काकू म्हणतात, पण तुम्ही डिवोर्स घ्यायचा आहे, आता ही आमची इच्छा आहे. तर पार्थ म्हणतो, पण आई, आम्हाला हे लग्न हवं आहे, तू डिवोर्स का घ्यायला लावते? तर नंदिनीचे आई बाबा दोघं पण येतात, थांबा, पण आम्हाला हे लग्न नको आहे. तर नंदिनी म्हणते, अहो बाबा, काय म्हणताय तुम्ही? आम्हाला डिवोर्स नको आहे, आम्हाला लग्न हवं आहे. तर मालिनी काकू म्हणतात, आम्हाला पण लग्न हवं आहे, पण तुमच्या नको असलेल्या लग्नातनं तुम्हाला आधी डिवोर्स मिळायला हवा. आम्हीच म्हटलं होतो ना, लग्नानंतर होईलच प्रेम, तर आता आम्हीच म्हणतोय. तर लगेच नंदिनीची आई पण म्हणतात, लग्नानंतरच होईल तुमचा पुनर्मिलन सोहळा. बघा प्रेक्षकांनो, मी कालच बोलली होती ना, हे यांचे आईवडील आधी डिवोर्स घ्यायला लावतील, नंतर परत त्यांचं लग्न लावतील. तुम्हाला पण असंच वाटलं असेल ना? असो, आता सगळे मस्त खुश झाले त्यांचं परत लग्न होणार आहे म्हणून. तर त्या काउन्सिलर मॅडम म्हणतात, माझी बरेचदा अशीच इच्छा असते की कोणाचा डिवोर्स व्हायला नको, आम्ही असाच प्रयत्न करत असतो. पण डिवोर्स झाल्यानंतर पण लग्न होणार असेल तर माझ्या या डिवोर्सला काहीच हरकत नाही. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, तुम्ही डिवोर्सची तयारी करा आणि आम्ही लग्नाची तयारी करतो. तर विक्रम काका म्हणतात, आणि हो, तुम्हाला लग्नाचं खूप आग्रहाचं आमंत्रण आहे बरं का, यायचं लग्नाला. तर ते चौघंही म्हणतात, म्हणजे लग्नविधी सगळ्या पुन्हा होतील? तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हो, सगळ्या विधी पुन्हा होतील. तेव्हा काव्या म्हणते, मला पार्थसोबत थोडं बोलायचं आहे. त्यानंतर ते दोघंही तिथून निघून जातात. तर जीवा म्हणतो, नंदिनी, मला पण तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. जीवा आणि नंदिनी पण तिथून निघून जातात. तर दोघं व्याही आणि दोघी व्याहीने ते एकमेकाशी भेटतात. काव्या, पार्थ आणि जीवा, नंदिनी ते आपापल्या रूममध्ये जाऊन मिठी मारतात. काव्या म्हणते, पार्थ, मी आता लग्नाला या वेळेला अगदी मनापासून उभी राहणार आहे, सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करणार आहे.
तर तिकडे नंदिनी पण म्हणत असते, अगदी प्रत्येक गोष्ट मी मनापासून करणारे आणि सगळ्या गोष्टी मला एन्जॉय करायच्या आहे. तर जीवा म्हणतो, आता जो आपण अल्बम तयार करू ना, तर त्याच्यामध्ये आपले हसरे फोटो असणार आहे. पार्थ म्हणतो, मी घोड्यावर बसून तुम्हाला घ्यायला येईल. अशा दोघं कपलच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेला पार्थच्या रूममध्ये मालिनी काकू येतात आणि जीवाच्या रूममध्ये शारदा काकू येतात. तेव्हा हे पटकन बाजूला होतात. तर मालिनी काकू म्हणतात, एवढं सोपं नसणार आहे बरं का. तर काव्या म्हणते, म्हणजे? तर शारदा काकू म्हणतात, सगळ्या गोष्टी अगदी रीतिरिवाजाप्रमाणे होणार आहे. नंतर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. विक्रम काका म्हणतात, म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम होणार आहे. तर मालिनी काकू म्हणतात, आणि दरवेळेला मुलाकडच्यांनीच का जायचं? या वेळेला आपण वेगळं करू जरा, मुलीकडच्यांनी यायचं कांदे पोहे खायला. शारदा काकू म्हणतात, चांगलंच आहे ना, या निमित्ताने आम्हाला तरी कांदे पोहे खाता येतील. तर विक्रम काका म्हणतात, हो, तर मग आता असं समजायचं की तुमच्या लग्नाची सुपारी फुटली. यांच्या छान गप्पा चालू असतात. त्याच वेळेला तिथे रम्या येते. कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, आमच्या चौघांच्या. का? तुला परत काहीतरी विघ्न आणायचं आहे त्या लग्नामध्ये? काही कारस्थान करायचं आहे म्हणून विचारते. काव्या उठते आणि रम्याला सांगते, आम्ही चौघं पण डिवोर्स घेणार आहे आणि त्यानंतर परत आमच्या चौघांचं लग्न लागणार आहे. तर रम्याचं लगेच नाटक चालू होऊन जातं. चांगलं आहे ना, मग चांगली गोष्ट आहे, तुम्ही परत लग्न करताय आणि तुमची इच्छा असेल तर मला पण सहभागी व्हायला आवडेल तुमच्या लग्नात. मागच्या वेळेला ज्या चुका झाल्या आहे त्या सुधारवण्याची एक संधी तर तुम्ही आम्हाला दिली पाहिजे ना. आणि मी आईला स्वतः सांगेल, आपण जे मागे केलं ते सगळं विसरून आनंदाने या लग्नामध्ये सामील होऊया. आणि मला पण पार्थच्या लग्नामध्ये अगदी आनंदाने सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहे. हो, तुम्ही माझ्या अशा बोलण्यावर विश्वास तर नाही ठेवणार. पुढे तुमची इच्छा. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याला म्हणत असतो, रम्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, कशाला तिला इतके फुटेज द्यायची. तर तिथे जीवा आणि नंदिनी दोघं पण येतात. तेव्हा जीवा म्हणतो, नाही काव्या, एवढं गाफील राहून चालणार नाही. आणि रम्या सुधारणाऱ्यांमधली नाही आहे, तिच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तर वसू आत्या रम्याला म्हणत असतात, तुला असं वाटतं ती लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील? तर रम्या म्हणते, नाही, ते लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ते आत्ता माझ्याबद्दलच बोलत असतील, रम्यावर विश्वास ठेवायचा नाही. तर दुसरीकडे पार्थ विचारत असतो, कोणाला वाटतं रम्यावर विश्वास ठेवला पाहिजे? तर कोणीच हात वर करत नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.